मित्रांनो, आपल्या कोकणच्या सुंदर समुद्र किनाऱ्यावर जर अचानक तुम्हाला एखादी बेवारस बोट किंवा संशयास्पद हालचाल दिसली तर तुम्ही काय कराल? ती फक्त एक साधी बोट आहे असं समजून दुर्लक्ष करण्याची चूक महागात पडू शकते. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आणि आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा. कोकण पोलीस परिक्षेत्राच्या वतीने समुद्र संदेश या उपक्रमाअंतर्गत एक महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. किनाऱ्यावर पडलेली बेवारस बोट ही केवळ सोडून दिलेली बोट नसून ती सुरक्षेच्या दृष्टीने मोठा धोका असू शकते. धोके काय असू शकतात? मित्रांनो, अशा बेवारस बोटींमागे अनेक गंभीर कारणं असू शकतात. बेकायदेशीर घुसखोरी. आपल्या देशात अवैध मार्गाने प्रवेश करण्यासाठी अशा बोटींचा वापर होऊ शकतो. तस्करी. अंमली पदार्थ किंवा घातक शस्त्रास्त्रांच्या तस्करीसाठी या बोटींचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. देशाच्या सुरक्षेला धोका. समुद्रमार्गे होणाऱ्या कोणत्याही गैरकृत्यांची ही पूर्वतयारी असू शकते. त्यामुळे अशा बोटींकडे सतर्कतेने पाहणे गरजेचे आहे. काय करावे? खबरदारीचे उपाय. जर तुम्हाला अशी बोट दिसली तर या गोष्टी नक्की पाळा. अशा बोटीला कधीही साधी किंवा निरुपद्रवी समजू नका. बोटीच्या जवळ जाऊ नका आणि तिला स्पर्श करणे टाळा. तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा पोलीस पाटलांशी संपर्क साधा. शक्य असल्यास ती बोट कोणत्या वेळी आणि कोणत्या ठिकाणी दिसली याची नोंद ठेवा. संपर्क क्रमांक. काहीही संशयास्पद आढळल्यास तात्काळ या क्रमांकांवर कळवा. कोकण परिक्षेत्र नियंत्रण कक्ष 7021425289. आणीबाणीचा क्रमांक 100 किंवा 112. मित्रांनो, ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपले किनाऱ्यावरील गाव सुरक्षित राहतील. आता मला कमेंटमध्ये सांगा, तुम्ही कधी तुमच्या भागातील किनाऱ्यावर अशा प्रकारचे बेवारस साहित्य किंवा बोट लागलेली पाहिली आहे का? तुम्हाला ही माहिती कशी वाटली? ती उपयुक्त होती का? आणि सर्वात महत्त्वाचे, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात? तुमच्या गावाचे नाव कमेंटमध्ये नक्की लिहा, जेणेकरून मला समजेल की माझा हा सुरक्षेचा संदेश कुठपर्यंत पोहोचला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.